यानंतर आपल्या समोर येते आपली पुढची स्पर्धक कोमल कानाकिया. लगीन झाला गोंधळ झाला आता एक काम हो उरलं. आता आणि काय उरले. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगळूर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगळूर गोवा आणि काश्मीरला. कुठ कुठ जायचं हनीमूनला सांगा कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगळूर गोवा आणि काश्मीरला. कुठ कुठ जायचं हनीमूनला राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. रातभर एकली जागू कशी सासूला अडचण सांगू कशी. रातभर एकली जागू कशी सासूला अडचण सांगू कशी. घरात पाहुणं घरात येऊन एकांत मिळणं भेटायला. कुठ कुठ जायचं हनीमूनला आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला आता बोला की हो हनीमूनला. नऊवारीने सूट घर भारी खेटून बशीन शेजारी. नऊवारीने सूट घर भारी खेटून बशीन शेजारी. गरम हातरून गरम पांघरून गरम गरम येऊ मागला. कुठ कुठ जायचं हनीमूनला आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला आता तरी बोला की हो हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. मला नाही कळत कुठून बोलायचं आता. तुम्हाला कोणालाही होत असेल त्याच्यापेक्षा कित्येकशे पट जास्त आनंद मला होतोय आता. अमेझिंग. थँक्यू. क्या बात आहे. एक्साइटमेंटमुळे आपल्याला असं कसं झालं आपल्याला एक ते बोलावं असं वाटतं पण हेच तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि आज मला त्या गोष्टीचा आनंद होतो जेव्हा आम्ही अतुल मी एखादं काम करतो त्यावेळेला जेव्हा आम्ही दोघं जेव्हा ती लाईन आमची करेक्ट कामाची आम्ही जी ठरवलेली असते त्या लाईनवर आल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही एकमेकांकडे पाहतो ना येस हे झालं हे गाणं आलं आपल्याकडे काहीतरी केलं की आज काहीतरी मी शांत झोपू शकतो किंवा माझी झोप उडेल सुद्धा आज. पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये ना एक समाधान असतं की आपण भावंडांनी काहीतरी चांगलं केलंय. तसं मला आज तुम्ही सगळ्यांनी गायल्यानंतर असं वाटतं की क्या बात आहे. तुम्ही सगळ्या भावंडांनी म्हणजे आम्हाला असं थोडंसं वयाचं मी ॲडव्हान्टेज घेऊन म्हणेन की तुमच्यापेक्षा आम्ही थोडेसे मोठे आहोत वयाने. त्यामुळे मग तुम्ही 4 भावंडांनी काय सादर केलं त्याच्यामुळे एक फॅमिली म्हणून मला जाम आनंद वाटतोय. सुपर. मला आज खूप आनंद होतोय कारण मी आज आलो आणि सगळेच चांगले गात आहेत. म्हणजे सगळ्यांनीच आउटस्टँडिंग गायलं. आणि बरं हे गाणं म्हणजे लहानपणापासून खूप पॉप्युलर आहे. कुठं कुठं जायचं आणि म्हणलं मे बी बिकॉज ऑफ द लिरिक्स. पण आनंद हा आहे की सगळ्यांनीच चोख गायले म्हणजे कुठे कोणाला नाव ठेवायला जागा ठेवली नाही. पण मी इनफॅक्ट थोड्या वेळापूर्वी अजयला म्हटलं ह्या एपिसोडमधनं कोणी एलिमिनेट होणार आहे का. तो म्हणाला हो. मग ते खूप वाईट वाटतं. बस तृप्त झालो मी. क्या बात. थँक्यू. काय काय बोलायचं आता. आणि तू कोमल अप्रतिम गायलीस. खूपच छान. थँक्यू. हे गाणं तू गातीयस म्हणल्यानंतर जे तुझ्याकडनं एक्सपेक्टेशन होतं त्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त पुढे जाऊन तू गायलीस. जबरदस्त.
थँक्यू. थँक्यू. मी थँक्यू. क्या बात आहे कोमल. आज म्हणजे उलटू पटाक सगळं एकदम सॉलिड आहे आज. गुड. पुढच्या तुझ्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa re ga ma pa,